आम्ही दाखवणार आहोत हुंडाबळीचं भीषण वास्तव। महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीची एकापाठोपाठ एक अशी प्रकरणं उजेडात येत आहेत। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आणखी एका विवाहितेनं हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। सोलापूर आणि नाशकात सुद्धा अशाच घटना समोर आल्यात, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगानं हुंडाबळीच्या 0 तक्रारी असल्याचा दावा केलाय। नेमकं काय आहे वास्तव, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सोलापुरात चित्रा भोसलेंना हुंड्यासाठी मारहाण। नाशिकमध्ये भक्ती माडीवालेचा हुंडाबळी। पुण्यात देवकी पुजारीचा हुंडाबळी। वास्तव एवढं भीषण असतानाही राज्याच्या महिला आयोगाकडे हुंडाबळीची एकही तक्रार आली नसल्याचा दावा आयोगाकडून करण्यात आलाय। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राज्यातल्या पोलीस आणि महिला आयोगासारख्या यंत्रणांच्या उदासीनतेची पोलखोल झाली आहे। केलेल्या कामाचा पाढा वाचणारा महिला आयोग हुंडाबळीच्या तक्रारी नोंदवण्यात उदासीन आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। वैवाहिक समस्या 4736, न्यायालयात प्रलंबित 0, हुंडाबळी 0, सामाजिक समस्या बलात्कार इत्यादी 3800, मालमत्ता विषयक समस्या 1189, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ 103, कामाच्या ठिकाणी होणारा छळ 1014, इतर 4517 आणि अशा एकूण 15439। यापैकी 13268 तक्रारींचं निवारण झाल्याचा दावाही महिला आयोगानं केलाय। पण वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनं दिव्याखालचा अंधार आता दिसून आलाय। बऱ्याच महिला तक्रार करत नाहीत। लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, उद्या जाऊन लहान मुलांच्या अडचणी होऊ शकतात, त्यामुळे हा आकडा अजून खूप मोठा असेल। त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन नियोजन केलं पाहिजे की महिलांना तिथं पुढाकार घेण्याची कुठेतरी त्या ठिकाणी एक इच्छा वाटली पाहिजे, नाहीतर तिथून त्यांचं निरसन होईल, त्यांच्या अडचणी सुटतील, असं कुठेतरी झालं पाहिजे। एकीकडे हुंडाबळीची एकही तक्रार नसल्याचा दावा महिला आयोग करत असताना याच महिला आयोगात तक्रार दाखल केल्याचं वैष्णवी हगवणेंची थोरली जाऊ मयुरी जगताप सांगतात आणि त्याची कुठलीही दखल घेतली नसल्याची खंतही त्यांना आहे। करिश्मा हगवणे ही 2 दिवसांनी येऊन क्रॉस कंप्लेंट टाकतीये आणि जर पोलीस आमच्याकडून त्याचे पण पैसे घेतात तर तिथे दबाव असलाय असं आम्हाला वाटलं। मेन मुद्दा असा की आमच्या सोबत जे अधिकारी चांगलं बोलत होते ज्या दिवशी माझी दखल घेताना, त्याच्यानंतर क्रॉस कंप्लेंट झाल्याच्या नंतर ते पण आम्ही जेव्हा विचारलं की मॅडम त्यांना अटक नाही झाली वगैरे असं तसं, तेव्हा पण पोलिसांनी उडवाउडीची उत्तरं दिली की तुमच्या पण विरोधात कंप्लेंट आहे, मग आम्ही तुम्हाला पण अटक करूयात का असं। महिला आयोगाची आकडेवारी किती खोटी आहे याचा रियालिटी चेक पुढारी न्यूजनं केला, तेव्हा एकट्या संभाजीनगर जिल्ह्यातूनच धक्कादायक आकडे समोर आले। संभाजीनगरात दरवर्षी 6 ते 7 हुंडाबळी होत आहेत। जवळपास 1500हून अधिक विवाहितांचा हुंड्यासाठी छळ होतोय। चालू वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यातच 394 महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचं समोर आलंय। वर्ष 2021 हुंडाबळी 5 आणि छळ 288, वर्ष 2022 हुंडाबळी 4 आणि छळ 253, वर्ष 2023 हुंडाबळी 8 आणि छळ 239, वर्ष 2024 हुंडाबळी 6 आणि छळ 249। महिला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला आयोग, दक्षता समिती, महिला पोलीस अधिकारी आणि बरंच काही नियोजन करण्यात आलंय, पण लाडक्या बहिणींचे हाल काही थांबत नाहीयेत, हे खरं वास्तव आहे। हुंडाबळीच्या विषयासाठी वेळ काढून कॉलेजेसमध्ये जाऊन सगळ्यांनी एक मूव्हमेंट, आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा मी तो उपक्रम केला तेव्हा सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून काही ॲक्टिव्हिटीज घेता येतील का शाळा आणि कॉलेजेसमध्ये, कारण का हा विषय फक्त सिनियर लोकांचा नाही आहे। त्या घरातला मुलगा जर म्हणला की हो मी या मुलीशी लग्न करीन पण हुंडा घेणार नाही, तिथली जर वैष्णवीला घरामध्ये हाणामारी होत असेल आणि तिची जर हत्या होत असेल, तर आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक 5 मिनिटं थांबून आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला देश आणि आपलं राज्य हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र कुठे चाललाय। एकीकडे महाराष्ट्र 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न पाहतोय, तर
तर दुसरीकडे घराच्या 4 भिंतीत घरच्या लक्ष्मीचे लचके तोडले जात आहेत। या भयावह कटू वास्तवाकडे कानाडोळा करून यंत्रणा तोंड वर करून आपल्या कर्तबगारीचे पोवाडे स्वतःच गातायत। अशा महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायला जीभ कशी धजावेल? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।